नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी यातील काव्य क्रमांक 7वी झुंजू मुंजू पहाट झाली ह्या लोकगीताचा अभ्यास करणार आहोत. हे एक लोकगीत आहे. या काव्याचे रचयिता कोण याचे नेमके उत्तर देता येणार नाही. पूर्वी जात्यावर दळण दळताना वा अन्य कामे करत असताना स्त्रिया गाणी गात असत. आजही आपल्या साहित्यात हे अस्तित्वात आहेत. अनेक लोकांनी निर्माणलेली आणि जतन केलेली ही गीते लोकगीतं म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत लोकगीत हे एक शेतकरी गीत आहे, ज्यात पहाटे शेतात जाणाऱ्या कष्टाळू शेतकऱ्यांचा नित्यक्रम व निसर्गवर्णन सुंदररीत्या येथे मांडले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण कवितेचा भावार्थ अभ्यासू. विद्यार्थी मित्रांनो, चला लोकगीताचे गायन करू. झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली, पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली, बिरबिरती रानिवनी पाखर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्यान शेतीला घेऊन चाल र, शेतीला घेऊन चाल र. झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली, पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली, बिरबिरती रानिवनी पाखर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्यान शेतीला घेऊन चाल र, शेतीला घेऊन चाल र. धुक पडलाय दाट अंधारली वाट, घाटा माठातून वाहे पाट, सुरधरी ही मोठ किर किर ही हाट, पाण्या ओढ्याच ओढीत लाट, नागमोडीन चालली ही वाट र, रान फुलांचा घमघमतो वासर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्यान शेताला घेऊन चाल र, शेताला घेऊन चाल र. झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली, पूर्वेला लाली आली, धरतीला जाग, बिरबिरती रानिवनी पाखर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्यान शेताला घेऊन चाल र, शेताला घेऊन चाल र. शेताच्या बांधावर बांधाच्या झाडावर, झाडाच्या फांदीवर फांदीच्या पानांवर, पानांच्या घरट्यात लपून बसलय कोण र, त्याला गोफन गुंड्यान हान र, जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्यान शेताला घेऊन चाल र, शेताला घेऊन चाल र. झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली, पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली, बिरबिरती रानिवनी पाखर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्यान शेतीला घेऊन चाल र, शेतीला घेऊन चाल र. दूर गेली नजर डोईवरती पदर, दूर गेली नजर डोईवरती पदर, घरची लक्ष्मी शेताला आली, तिनं आणली भाकर खाऊन दिला ढेकर, गोड न्यारीच चटणीला आली, तिच्या कष्टाचं मोल हे राखर, नको विसावा नको ही झोपर जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्यान शेतीला घेऊन चाल र, शेतीला घेऊन चाल र. झुंजू मुंजू पहाट झाली,
झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली. पूर्वेला लाली आली, धरतीला जाग. भिरभिरती राणीवनी पाखरं जीवाचा मैतर. ढवळ्यानं पवळ्यानं शेतीला घेऊन चाल र, शेतीला घेऊन चाल र. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या कवितेचे गायन करू शकतो. त्याशिवाय यूट्यूब चॅनलवर सुद्धा ह्या कवितेची संगीतबद्ध चाल देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही या लोकगीताला गाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण ह्या कवितेचा भावार्थ अभ्यासणार आहोत. झुंजू मुंजू पहाट झाली, कोंबड्यानं बांग दिली. पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली. भिरभिरते राणीवनी पाखरं जीवाचा मैतर. ढवळ्या न पवळ्या शेताला घेऊनच चाल र. शब्दार्थ. झुंजू मुंजू. झुंजू मुंजू म्हणजे पहाटेचा अंधुक प्रकाश. भिरभिरती म्हणजे हळूहळू फिरणे किंवा डोळ्यापुढे काहीतरी गोलगोल फिरल्यासारखे होणे. बांग देणे म्हणजे आरवणे. लाली येणे म्हणजे लालसरपणा दिसणे. जसा की आकाशाच्या कडेला पहाटेच्या वेळेस आकाशात लालसरपणा हा दिसतो, त्यालाच म्हणतात लाली येणे. जीवाचा मैतर म्हणजे जिवलग मित्र. भावार्थ. हळूहळू पहाट झाली, कोंबड्याने आरवून गावाला जागवले. पूर्व दिशेला लालसर प्रकाश दिसू लागला. पृथ्वी जागी झाली. रानपाखरं हळूहळू पंख फडफडतात. शेतकरी सुद्धा आपले जिवलग बैल म्हणजेच ढवळ्या आणि पवळ्या यांना घेऊन शेताला कामाला निघतो. धुक पडला या दाट, अंधारली ही वाट. पाणी ओढ्याचं ओढते लाट, घाटा माठातून वाहे पाट. सूर धरी ही मोट, किर किर रहाट. जीवाचा मैतर ढवळ्या अन पवळ्या शेताला घेऊन चाल र. शब्दार्थ. सूर. सूर म्हणजे आवाज. ओढा. ओढा म्हणजे पाणी जेथे वाहते तसा छोटासा नाला. मोठ म्हणजे पाणी काढण्याचे एक साधन. रानफुले. रानात उमललेली फुले. भावार्थ. पहाटेच्या वेळी धुकेही दाटलेली असते. रस्ता अंधुका दिसत असतो. घाट माथ्यावरून पाण्याचे प्रवाह वाहतात. शेतात मोठ नाळा किरकिर असा आवाज करीत ओढ्यातून पाणी ओढीत आणतात आणि शेताच्या नालीत ओततात. नागमोडी वाटेत फुलांचा सुगंध दरवळतो. शेतकरी आपले जिवलग मित्र म्हणजेच आपले जिवलग बैल म्हणजे ढवळ्या आणि पवळ्या यांना घेऊन शेतात कामाला लागतो. शेतीच्या बांधावर, बांध्याच्या झाडावर, झाडाच्या फांदीवर आणि फांदीच्या पानांवर, पानांच्या घरट्यात लपून बसलंय कोण र, त्याला गुंड्यानं गोफन हान र. जीवाचा मैतर ढवळ्या अन पवळ्या शेताला घेऊनच चाल र. शब्दार्थ. गोफन म्हणजे पक्ष्यांना उडविण्यासाठीचं एक साधन. भावार्थ. शेताच्या बांधावर झाडांच्या फांदीवर पक्षी बसलेले आहेत. पानांच्या घरट्यात कोण लपून बसलं आहे? लपून किलबिल करीत आहे. त्यांना गोफनाने उडवा रे. दूर गेली नजर डोईवरती पदर, घरची लक्ष्मी शेतावर आली. तिनं आणली भाकर, खाऊन दिला ढेकर. गोड न्याहारीची चटणीला आली, तिच्या कष्टाचं मोल हे राखर. नको विसावा नको ती झोपर, जीवाचा मैतर ढवळ्या न पवळ्या शेताला घेऊनच चाल र. भावार्थ. दूरवर नजर फिरविली तर डोक्यावर पदर घेतलेली घरची लक्ष्मी शेतावर येताना दिसते. भाकर भाजीची न्याहारी ती घेऊन येते. न्याहारीसोबत आणलेली चविष्ट चटणी खाऊन शेतकरी तृप्त होतो. देवाला प्रार्थना करतो, आम्हाला विसावा देऊ नको, झोप देऊ नको, सतत आम्ही केलेल्या कष्टाचे मोल राख. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या लोकगीताचा भावार्थ अभ्यासलो. कवितेत देण्यात आलेल्या सुंदरतेविषयी समजलो. ती धुक्याने व्यापलेली वाट
वाहणारे प्रवाह, सूर्याचे लालसर किरणांनी व्यापलेले आभाळ, रानफुलांचा तो सुगंध आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे सकाळचे वातावरण अगदी आनंददायी आणि स्फूर्तिवाले. शेतकरी आपल्या बैल जोडीला घेऊन शेतात काम करण्यासाठी निघतो. शेतीतील कामात गुंततो आणि त्याची काळजी घेणारी त्याची घरची लक्ष्मी ही त्याला न्याहारी देते आणि न्याहारीचा तृप्त ढेकर देऊन तो आनंदित होतो आणि देवाला प्रार्थना करीत असतो की हे देवा, माझ्या कष्टाला मोल येऊ दे. ह्या कवितेवरून आपण संवाद प्रश्नांची चर्चा करू. आपले अनुभव एकमेकांना वाटू.